सर प्लीज. ओके मित्र हो, आजचा जो विषय आहे हा आपल्यापैकी अनेकांना तसा नवीन वाटेल, पण हा विषय नवीन नाही आहे. कारण आपण अनेक कथांमधून, गोष्टींमधून, कादंबऱ्यांमधून हरवलेल्या शहरांबद्दल कदाचित वाचलं असेल. अगदीच एक प्रसिद्ध कादंबरी आहे किंग सॉलोमन्स माइन्स नावाची, रायडर हगार्ड यांची. ही कादंबरी अत्यंत जगप्रसिद्ध आहे. त्यावर अनेक वेळा चित्रपटही निघाले आहेत. रिचर्ड चेंबरलेन नावाच्या एका प्रख्यात देमार चित्रपटात काम करणाऱ्या नटांनी यात काम केलेलं आहे. आणि या कादंबरीत जे पात्र आहे, जो नायक आहे ॲलन क्वार्टरमन, हा जोपर्यंत आफ्रिका खंड जिवंत आहे तोपर्यंत जिवंत राहील अशा वगैरे त्याचा लौकिक आहे. कादंबरी अत्यंत रोचक आहे की महाराजा सॉलोमन यांचा अफाट खजिना आफ्रिकेत कुठेतरी दडवून ठेवलेला होता आणि त्याचा शोध घेण्याकरता आपला नायक ॲलन क्वार्टरमन हा शोधाकरता निघतो आणि अखेर अर्थात त्याला तो खजिना मिळतो. त्याचा नकाशा वगैरे त्याला सापडतो. ही कल्पना आपल्याला खूपच रंजक आणि मोहविणारी आहे. कादंबरी विलक्षण प्रभावी आणि वेगवान असल्यामुळे आपण ती वाचत असताना स्वतःचं देहभान विसरून जातो. अशाच प्रकारचं एक प्रख्यात महाकाव्य दक्षिण भारतातल्या सत्यनार या नावाच्या महाकवीनी लिहिलेलं आहे, मणिमेखला नावाचं. त्यावरही अनेक कथा, कादंबऱ्या, चित्रपट निघाले आहेत. मराठीमध्ये पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी याचा अत्यंत रसाळ अनुवाद सुद्धा केलेला आहे. तो माझ्या वाचनात आलेला आहे. आणि या मणिमेखलामध्ये सुद्धा एका नगराचा उल्लेख आहे ज्याच्यामध्ये ही कथा घडते. त्याचं नाव आहे पुंपुहार. आणि हे पुंपुहार नगर या मणिमेखलाच्या शापामुळे दग्ध होतं, नष्ट होतं, समुद्रात चाललं जातं. पूर्वी असं मानलं जात होतं की पुंपुहार नावाचं शहर नाहीच आहे, असं कुठलंही नगर नव्हतं आणि ते कधीच समुद्रात बुडालेलं नाही. ही केवळ त्या कवीची कल्पना आहे. परंतु या महान कवीने ही जी कल्पना केली होती ही केवळ कवी कल्पना नाही, तो खरोखर इसवी सनाच्या 500 वर्षांपूर्वी, अगदी निश्चित सांगायचं तर 416 पूर्वी एक मोठी सुनामी तमिळनाडूमध्ये आली होती आणि त्यात हे नगर पाण्याखाली गेलं आणि नंतर त्याचे अवशेष आता आता मिळाले. त्यानंतर पुंपुहार नावाच्या नगराबद्दल लोकांना खात्री पटली. मणिमेखला केवळ कवी कल्पना नाही, तर ती वस्तुस्थिती आहे असंही लोकांना पटलं. आणि आज या काव्याचं दुसऱ्या दृष्टिकोनातून सुद्धा अभ्यास केला जात आहे. कसं होतं हे पुंपुहार शहर? अत्यंत विशाल होतं, खूप सुंदर होतं. त्याचं खूप वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन त्या काळच्या महाकाव्यात आलं आहे. प्रत्यक्षात जे अवशेष सापडलेत त्यावरून या नगराच्या भव्यतेची, त्याच्या विशालतेची, त्याच्या समृद्धीची खरोखर कल्पना येते. आणखी जे काही काव्यामध्ये लिहिलंय ती केवळ कोरी कवी कल्पना नाही, तर वस्तुस्थिती आहे याची आपल्याला जाणीव होते. अशी अनेक नगरं आहेत, अशा अनेक संस्कृती आहेत की ज्या हळूहळू काळाच्या उदरात दडल्यात, संपल्यात, नष्ट झाल्यात. का आणि कशा हे आपल्याला बरेच वेळा लक्षातच येत नाही किंवा आलं नाहीये. एखादं मोठं जहाज, प्रचंड आकाराचं जहाज समुद्रात जेव्हा बुडतं, ते ताबडतोब बुडत नाही. ते हळूहळू हळूहळू त्या समुद्राच्या उदरात जात असतं. तसंच मोठ्या संस्कृतींचं सुद्धा असतं, मोठ्या शहरांचं असतं, मोठ्या नगरांचं असतं. आणि त्यामुळे ती नगरं जेव्हा पाण्याखाली जातात किंवा नष्ट होतात किंवा इतिहासाच्या पुटात गडप होऊन जातात, तरी देखील त्यांच्या स्मृती, त्यांच्या आठवणी, त्यांच्या वैभवाच्या कथा आपल्या लक्षात दीर्घकाळपर्यंत राहतात, स्मरणात राहतात. कारण एखाद्या नगराचं वैभव, एखाद्या संस्कृतीचं वर्चस्व आणि महत्व इतक्या सहजासहजी आपण विसरू शकत नाही. ते दीर्घकाळापर्यंत आपल्या स्मरणात वेगवेगळ्या प्रकारे राहतं. असं मानलं जातं मानवी जीवन हे संतत स्वरूपाचं आहे. ते सतत वाढत जाणार, पुढेच जाणार, कधीच थांबणार नाही. परंतु या मानवी जीवनाचे 4 महत्वाचे टप्पे आपण लक्षात घेतले पाहिजे. उदयाचा काळ जसा असतो, त्यानंतर त्याच्या वैभवाचा काळ येतो, परिपक्वतेचा काळ येतो आणि अखेर विनाशाचाही काळ येतो. हे जे जीवनचक्र आहे हे केवळ व्यक्तीच्याच करता सत्य आहे असं नाही. ते प्रत्येक संस्कृती, प्रत्येक घटना, प्रत्येक समाज, प्रत्येक नगर सर्वांकरताच त्रिकाला बाधित असणारं असं एक सत्य आहे. ते आपण विसरू शकत नाही. हे चित्र पाहून तुमच्या लक्षात कदाचित या नगराच्या भव्यतेची कल्पना येणार नाही, परंतु याच्या वैचित्र्याची कल्पना येईल. असं नगर असू शकतं का? अशा प्रकारचं एखादं व्यासपीठ असू शकतं का? उत्तर हो असं आहे. जगातल्या अनेक शहरांमध्ये अशा प्रकारच्या नाट्यगृहांची कल्पना त्या काळात केली गेली होती. अगदीच तुम्हाला लक्षात येईल असं सांगायचं तर बिजापूर येथे सुद्धा अशाच प्रकारचं एक व्यासपीठ आहे आणि तिथे बसल्यानंतर कुठूनही तुम्हाला आवाज
अत्यंत स्पष्ट ऐकू येतो, कोणत्याही प्रकारच्या ध्वनी यंत्रणेची आवश्यकता नाही. इतकी उत्तम रचना त्या नगरातल्या त्या नाट्यगृहाची कशी असू शकते? आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते नाट्यगृह कमीत कमी 700 वर्ष जुनं आहे असं मानलं जातं. मृत्यू निश्चित आहे, विनाश अटळ आहे. परंतु हा विनाश कशातून होतो? कधी-कधी एखादी संस्कृती स्थिर होऊन जाते. तर कधी-कधी ती त्यामध्ये एक ताठरता येते, एक स्थैर्य येतं, एक प्रकारचा विकासाचा उत्साह, ऊर्जा नष्ट होऊन जाते. बरेच वेळा युद्धांमुळे, पराभूत होऊन किंवा साधनं संपल्यामुळे किंवा अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अशी अनेक कारणं असू शकतात. त्यांचा आपण पुढे विचार करणारच आहोत. अगदी तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आता 2020 18-19 मध्ये एका शहराचा शोध लागला. त्याचं नाव उबार. अरेबियन नाईट्स सारख्या ग्रंथांमध्ये आणि इतर अनेक अरबी लोकांच्या लोककथांमध्ये या नगरीचा उल्लेख होता. अशा प्रकारचं अत्यंत समृद्ध नगर त्या काळात होतं असं मानलं जात होतं. पण कुठे होतं? सहारा वाळवंटात गडप झालेल्या या नगराचा शोध घ्यायचा तरी कसा? कशामुळे ते नष्ट झालं? त्याला कोणी शिक्षा दिली का? अशी एक लोककथा आहे, की त्याला त्याच्यावर देवाचा कोप झाला आणि ते नंतर या वाळवंटात दडलं, त्याच्यावरती वाळूच जमा झाली. परंतु खरोखर या नगरीचा शोध लागला आणि राल्फ फिनेस या नावाच्या लेखकाने आणि संशोधकांनी त्याचा शोध लावल्यावर त्याला त्यांनी नाव दिलं वाळवंटातील अटलांटिस. जसं अटलांटिस नगर नष्ट झालं आहे तसंच ते आहे. परंतु जसं अटलांटिसचा शोध घेणं आवश्यक आणि उपयुक्त मानलं गेलं, तसंच याही नगराचा शोध घेण्याचा प्रयास झाला आणि ते अखेर सापडलं सुद्धा. त्याचे अवशेष आज उपलब्ध आहेत. कितीतरी वेळा काही शहरांचे अवशेष आपल्याला अचानक सापडतात उत्खननामध्ये, घर बांधताना, रेल्वेचे रूळ बांधताना, एखाद्या दूर जंगलात प्रवास करताना. परंतु ते नगर कोणतं आहे हेच आपल्या लक्षात येत नाही. ते चित्रामध्ये जे नगर दाखवलं आहे त्याचं नाव आहे लेप्टिस मॅग्ना. किती विशाल नगर होतं याची कल्पना इतिहासातल्या आणि पुराण काळातल्या पुस्तकांवरून येते. पण जेव्हा त्याचे अवशेष सापडले तेव्हा ते हेच शहर आहे का? हाही प्रश्न निर्माण झाला होता. मानवी सभ्यतांचा, संस्कृतींचा विनाश वेगवेगळ्या कारणांनी होतो. नैसर्गिक आपदा तर प्रत्येक वेळा येणारच. त्सुनामी कधीतरी येणार, कधीतरी भूकंप होणार, कधीतरी एखादा ज्वालामुखी फुटणार. मूल्यांचा नाश हे देखील नगरांच्या, शहरांच्या, संस्कृतीच्या विनाशाचं कारण असतं. काही नगरं कालबाह्य होतात, त्यांची उपयुक्तता, त्यांचा संदर्भच संपून जातो आणि बरेच वेळा परचक्रांच्या आक्रमणामुळे आणि विदेशी संस्कृतींच्या आक्रमणामुळे आपली संस्कृतीच आपण विसरून जातो. आपल्या समाजाची वैशिष्ट्ये आपण विसरतो आणि त्या दुसऱ्याच संस्कृतीमध्ये आपण पूर्णपणे विलीन होऊन जातो. आपल्या अस्तित्वाचाच आपल्याला विसर पडतो आणि स्वाभाविकपणे अस्तित्वाचा विसर पडलेल्या गोष्टी कायम टिकणार तरी कशा हा प्रश्न निर्माण होतो. हे जे चित्र तुम्हाला दाखवलं आहे, या शहराचा तुम्हाला परिचय आहे का? कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही. कारण एवढ्या भव्य इमारतींच्या मध्ये तितकाच विशाल वृक्ष ही इमारत पडलेली आहे. हा वृक्ष मात्र प्रचंड वेगाने वाढत आहे. सर्वत्र जाळं, त्याची मुळं आणि फांद्या पसरलेल्या आहेत. एका प्रसिद्ध मंदिराचं चित्र आहे हे. अंगकोर वाट नावाच्या. त्याच्याबद्दल नंतर सांगेनच. परंतु मग अशा प्रकारे संस्कृतीचा विकास आणि विनाश कसा होतो? बरेच वेळा भाषाच आपण विसरून जातो. आज हे संकट कदाचित आपल्या मराठी भाषेवर देखील आलं आहे याची आपल्याला जाणीव नसेल. परंतु जसा जसा एखादा समाज आपल्या परंपरांना, आपल्या वैभवाला, आपल्या संस्कृतीला, आपल्या मूल्यांना, आपल्या भाषांना विसरतो, आपल्या भाषेत बोलणं हा लोकांना शक्य होत नाही, त्यावेळेला हळूहळू ते दुसऱ्या कोणत्यातरी संस्कृतीचे गुलाम होत जातात, त्रास होतात आणि त्यानंतर त्यांचं अस्तित्व संपून जातं. कालांतराने त्यांची ओळखही कोणाला पटत नाही. मूल्यांचा ऱ्हास असेल, कल्पनांचा विकास होण्यात मध्ये येणारे अडथळे असतील, नवीन मूल्य स्वीकारण्यामध्ये येणारे अडथळे असतील किंवा नवीन ध्येयांच्या बद्दल जागृती नसेल, कितीतरी कारणं असतात ज्यामुळे संस्कृतींचा विनाश होतो, शहरांचा, नगरांचा विनाश होतो. काही शहरं केवळ आपल्या संस्मरणात राहतात. एखादी नगरी कशी असेल, एखादा शहर, एखादा देश, एखादा प्रदेश, एखादं राज्य किती वैभवशाली असेल याची आपण कितीतरी वेळा कल्पना करतो, वाचतो, विस्मयचकित होतो. अरे बापरे! असा आपल्या पुढे एक प्रश्न उद्भवतो. त्या लोकांची जीवनशैली कशी असेल? त्या लोकांच्या एकंदरीत परंपरा, कार्यपद्धती कशा असतील, तिथली शासन पद्धती कशी असेल, त्यांचे उत्सव आणि सण कोणते असतील, यासारखे अनेक प्रश्न आपल्याला येतात. आपल्याच देशातल्या काही हरवलेल्या नगरांबद्दल या प्रश्नांबद्दल मी उत्तर पुढे देणारच आहे. परंतु एक लक्षात घ्या, हरवलेल्या शहरांबरोबर स्मृती, वैभव, परंपरा यांचाही नाश होत असतो. आणि म्हणूनच
एका प्रख्यात लेखकाने एक कादंबरी लिहिली आहे, ज्यूल्स वर्न. त्याचं चरित्र लिहिण्याचा सद्भाग्य मला लाभलेलं आहे. मी स्वतः ज्यूल्स वर्न यांचं चरित्र लिहिलेलं आहे. त्याला आपले सध्याचे मुख्य न्यायाधीश शरदचंद्र बोबडेजी यांची प्रस्तावना सुद्धा आहे. त्याची एक कादंबरी आहे, जर्नी टू द सेंटर ऑफ अर्थ. या कादंबरीमध्ये त्यांनी एक कल्पना केली आहे की भूकंपाच्या किंवा ज्वालामुखीच्या एखाद्या विशाल विवरातून आपल्याला पृथ्वीच्या पोटात जाता येईल आणि त्यात अशा प्रकारचा प्रवास करण्याकरता एक साहसवीर पुढाकार घेतो आणि त्याच्यात त्याला एक मोठं विशाल नगर देखील पृथ्वीच्या पोटात पाहायला मिळतं. अत्यंत सुंदर कादंबरी आहे. यावर चित्रपट देखील निघाले आहेत. मराठीमध्ये भारा भागवतांनी या कादंबरीचा अनुवाद सुद्धा केलेला आहे. परंतु अशा प्रकारे खरोखर हरवलेली नगरं कधी सापडल्यावर मोठा धक्काच बसतो. चीन मधल्या या टेराकोटा योद्ध्यांचं शान्सी प्रांतातलं हे जेव्हा अवशेष सापडले त्यावेळेला सगळ्या जगाला आश्चर्याचा धक्काच बसला. एकाच ठिकाणी 3000पेक्षा जास्त योद्धे मातीचे, परंतु एकाचाही चेहरा दुसऱ्याशी जुळणारा नाही. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पुतळा वेगवेगळ्या आकाराचा, वेगवेगळ्या पद्धतीने आखलेला रचलेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव देखील वेगळे आहेत. किती विस्मयचकित करणारं हे निर्मिती आहे ही. किती महान वैभव या देशाचं असलं पाहिजे, परंतु ते तिथे आहे हे आपल्याला माहित नव्हतं. आता आता एक 15-20 वर्षांपूर्वी, 50 वर्षांपूर्वी याचा शोध लागला आणि त्याला युनेस्कोने जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा देखील दिलाय. मी स्वतः या टेराकोटा वॉरियर्सचं हे सगळं स्थान शांसी शहरातलं पाहिलं आहे. खरोखर आश्चर्य वाटण्यासारखी ही एकंदरीतच भव्य कलाकृती आणि त्याचं अजूनही उत्खनन आणखी निर्मिती कार्य चालूच आहे. यावरून आपल्याला त्याच्या भव्यतेची कल्पना येईल. काही संस्कृतींचे, काही शहरांचे केवळ अवशेष आपल्याला अचानक पाहायला मिळतात आणि त्यावेळेला मोठा धक्का बसतो. एखाद्या जंगलामध्ये प्रवास करणाऱ्या एखाद्या प्रवाशाला अचानक काहीतरी नवीन दिसायला लागतं. एखादी भिंत, एखादं मंदिर, एखाद्या इमारतीचे अवशेष आणि मग तिथे तो शोधण्याचा प्रयत्न करतो, इथे काय असेल बरं. आणि त्याबरोबर एखाद्या प्रचंड आकाराच्या संस्कृतीचा परिचय सगळ्या जगाला व्हायला लागतो. त्या समाजातल्या पद्धती, मूल्य या सर्वांचाच परिचय व्हायला लागतो. काही शहरं आपल्या सगळ्यांच्या स्मरणात दीर्घ काळापर्यंत आहेत वेगवेगळ्या कारणामुळे. ट्रॉयच्या सुंदर शहराचा विस्मरण कोणालाही होणार नाही होमरच्या इलियडमुळे, त्यातल्या हेलनमुळे आणि पॅरिसमुळे आणि ॲग्नोमानमुळे. द्वारका कोणी विसरू शकेल का? अटलांटिसचा कधीही विसर कोणाला पडणार नाहीये. पॉम्पी सारखं शहर पाहिल्यानंतर लोकांना केवळ आश्चर्याचा धक्का बसला नाही, तर खेदाने अनेकांनी अत्यंत दुःखाचे उद्गार काढलेले आहेत. लोथल असेल, विजयानगर असेल, मोहनजोदारो असेल, तक्षशिला असेल, या सर्व शहरांच्या पाठीमागे असणारा इतिहास, त्यांचं वैभव, त्यांची प्रचंड कारकीर्द, शतकानुशतक त्यांनी जगाला दाखवलेली नवीन दिशा, या सगळ्याच गोष्टी आपल्याला वाचताना आल्हाददायक वाटतात. आणि अखेर एक दुःखाचा निश्वास सोडून आपण म्हणतो, अरे अरे, इतकी सुंदर नगरं नष्ट कशी झाली बरं. खरोखर ही शहरं नष्ट झाली नाही आहे, ती आपल्या स्मरणात आजही आहेत. त्यांच्या योगदानामुळे, त्यांच्या कारकिर्दीमुळे, त्यांच्या कामगिरीमुळे आणि त्या शहरांनी इतिहासामध्ये आपल्या संस्कृतीच्या विकासामध्ये बजावलेल्या मोठ्या योगदानामुळे आपण ही शहरं विसरलो नाही. अंगकोर वाटला जर आपण कधी भेट दिली असेल किंवा भेट देण्याचा मानस असेल, तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच या गोष्टीचा प्रत्येक भारतीय माणसाला अभिमान वाटेल की देवांचा देव विष्णू याचं एवढं भव्य मंदिर आपल्या देशापासून 3-4 हजार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एखाद्या छोट्याशा देशात असू शकतं आणि इतकं सुंदर, इतकं भव्य. विष्णूच्या त्या मंदिराकडे पाहून केवळ माणूस नतमस्तकच होत नाही, तर त्याच्या निर्मितीच्या पाठीमागे असणारी प्रचंड तपश्चर्या आणि मेहनत आणि त्याच्यात लागलेलं लोकांचं योगदान हे पाहून माणसाला त्या सर्वांनाच नमस्कार करायची इच्छा होते. खाली गेलेली नगरं तर धक्का देणारीच आहेत. काही शहरं कधीच नष्ट होणार नाही. त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या अनेक अत्यंत सुंदर कादंबऱ्या, लोककाव्य, लोककथा, महाकाव्य, त्यांच्याबद्दलच्या असणाऱ्या लोकांच्या स्मृती आणि त्यांना पुन्हा पुन्हा भेटण्याची, त्या शहरांना पुन्हा पुन्हा पाहण्याची मानवी मनाची आस, या सर्वांमुळे ही शहरं आपल्याला पुन्हा पुन्हा भेटावीशी, पाहावीशी वाटतीलच. कधी कधी एखादं स्वप्नही आपल्याला पडलं असेल की त्या सुंदर महान शहरात मी कधीतरी गेलो होतो. जर आपण कधी विजापूरला गेला असाल, हम्पीला गेला असाल, तर ही स्वप्न आपल्याला वारंवार पडलेली असतील. काही शहरं आता अस्तित्वात नाहीत, नष्ट झाली आहेत, परंतु कलाकारांनी, चित्रकारांनी त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पना, कथा, कादंबऱ्या करून वाचून तयार केल्या आहेत आणि त्या आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून, चित्रांच्या माध्यमातून व्यक्तही केल्या आहेत. हे सुंदर शहर एकेकाळी भूमध्य सागरामध्ये होतं.
हे सांगून विश्वास बसणार नाही, परंतु खरोखर इतकं सुंदर शहर हे होतं, असं कसं झालं असेल असा प्रश्न आपल्याला पडतो. आपण त्यांच्याबद्दलच्या कथा वाचतो, त्यांच्या कामगिरीबद्दल असतो, त्यांनी दिलेल्या प्रचंड संघर्षाबद्दल, त्यांच्यावर आलेल्या विपदांबद्दल, त्यांच्या विनाशाच्या दुःखद कथांबद्दल आपण वाचतो आणि आपल्याला प्रश्न पडतो की हे असंच होत राहील का? कदाचित याचं उत्तर हो देखील असेल. मग या महान शहरांबद्दलचं एक वैशिष्ट्य काय असतं, की त्यांच्या कामगिरीचा आलेख त्यांच्या अवशेषातूनही आपल्याला पाहायला मिळतो. या शहरांचं वैभव एवढं भव्य असतं, की ती शहरं नष्ट झाली तरी त्यांचे जे काही अवशेष उरले आहेत, ते देखील त्यांच्या उदात्ततेची, त्यांच्या वैभवाची, त्यांच्या महानतेची साक्ष देत असतात. अशी शहरं समाजाला दिशा देणारी असतात, परिवर्तन घडवून आणणारी असतात. अनेक उत्तुंग स्वरूपाच्या इमारती, मंदिरं, राजप्रसाद या शहरांच्या माध्यमातून आपल्याला जरी भग्नावस्थेत असतील तरी ते आपल्याला पाहायला मिळतात. मानवी क्षमतेचा, मानवी कामगिरीचा आणि मनुष्याच्या प्रचंड महत्वाकांक्षेचा परिचय आहे. म्हणूनच आपण आज पिरॅमिडकडे पाहतो, स्फिंक्सकडे पाहतो. कारण त्यांच्या त्यांच्या भव्यतेतच माणसाच्या कामगिरीचं खरं यश लपलेलं आहे. जगाच्या पूर्ण इतिहासामध्ये ज्या ज्या शहरांचा विनाश झाल्याबद्दल आपण वाचतो, ऐकतो, त्यापैकी काही शहरांबद्दल आज कोणतीही माहिती उपलब्ध नाही. काही शहरं किंचितच्या मरणगाथांच्या माध्यमातून आपल्या लक्षात आहेत, तर काही शहरं होती किंवा नाही याबद्दल अजूनही चर्चाच चालू आहे. परंतु एक आश्चर्यकारक घटना तुम्हाला सांगायला पाहिजे, की जर आपण मानवी इतिहास पाहिला, तर ही शहरं सहजासहजी नष्ट झाली आहेत किंवा अचानक नष्ट झाली आहे असं नाही. तर त्याच्या पाठीमागे एक निश्चित स्वरूपाचा घटनाक्रम आहे, असंच लक्षात येतं. न्यू सायंटिस्ट नावाच्या एका संशोधन पत्रिकेने या सर्व शहरांच्या विनाशाच्या कालावधीचा एक आलेखच तयार केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की मानवी समाज संस्कृतीमध्ये अशा प्रकारच्या विकास विनाशाचं चक्र सातत्याने फिरतच आहे. मग ते इजिप्शियन असतील, रोमन संस्कृती असेल, हिटाइट्स असतील, टँग नावाचं चीनी वंश असेल किंवा खमेर नावाचं कंबोडियातलं राज्य असेल, या सर्वांच्या विनाशाचं, विकासाचं, उद्गमाचं, उदयाचं एक विशिष्ट एक चक्र आहे आणि त्या विशिष्ट कालखंडानंतर त्यांचा उदय आणि विनाश अत्यंत एका शिस्तबद्ध पद्धतीनेच झाला आहे असं लक्षात येतं. काही शहरांबद्दलच्या कल्पना एवढ्या रंजक आणि एवढ्या उद्बोधक आणि एवढ्या अद्भुत आहेत की त्यांच्याबद्दलच्या कथा कादंबऱ्याच नव्हे तर त्यांच्याबद्दल लिहिल्या गेलेल्या वास्तविक स्वरूपाचे पुस्तकं, संशोधकांनी त्यांच्याकरता आखलेल्या शोध मोहिमा यांच्या कहाण्या विलक्षण, रंजक आणि रोमांचक आहेत. काही महाकाव्यांमधून या शहरांचा उल्लेख येतो. महाभारतामध्ये, रामायणात अनेक अशा शहरांचा उल्लेख आहे की जी आज अस्तित्वात नाही. इलियडमध्ये, ओडिसीमध्ये, मणिमेखलामध्ये लास्ट डेज ऑफ पॉम्पी नावाची कादंबरी कदाचित आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल. त्या कादंबरीमध्ये पॉम्पी नगराचा शेवट कसा झाला याच्याबद्दलची शेवटली 3 प्रकरणं वाचताना कदाचित अनेकांच्या डोळ्यात अश्रू पण आले असतील. एखादं इतकं भव्य सुंदर नगर असं अचानक पाण्याखाली एखाद्या निसर्गाच्या विनाशलेलीने नष्ट होऊ शकतं, ही बाब आपल्याला खचितच खेददायक वाटली असेल. काही शहरांबद्दलच्या दंतकथा तर एवढ्या रंजक आहेत की त्या शहरांमध्ये किती विशाल आकाराचे प्राणी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू होत्या, त्यांच्या रचना कशा होत्या. आपण जर सिंदबादच्या सफरी वाचल्या असतील तर त्याच्यामध्ये अशा नगरांचे उल्लेख आहेत. अरेबियन नाईट्समध्ये तर अशा अनेक हरवलेल्या शहरांचे उल्लेख आहेत की जे विलक्षण रंजक आहेत. कितीतरी संशोधकांनी देखील आपल्या संशोधन मोहिमेची वर्णनं करताना काही शहरांबद्दल केलेली वर्णनं अक्षरशः कल्पनारम्य वाटतात. कधी कधी ती केवळ दंतकथेतच शक्य आहे असं वाटायला लागतं. काही शहरं राजधानी होत्या, काही शहरं स्वतः राज्यच होती, तर काही आर्थिक व्यवहारांचे व्यापार केंद्र म्हणून महत्वाची होती. काही शहरं महत्वाची बंदरं होती. परंतु ही सर्व शहरं काळाच्या विनाश लीलेने नष्ट झालेली आहेत. त्यांच्याबद्दल अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. आपण कदाचित मयन किंवा इंका लोकांबद्दल ऐकलं असेल, वाचलं असेल. त्यांच्यावरचं द ॲझ्टेक हेरेसी ही कादंबरी खरोखर वाचनीय आहे. द लॉस्ट सिटी ऑफ द मंकी गॉड ही कादंबरी हनुमानावर नाही, ही एका चीन मधल्या एका प्रांताबद्दल, एका शहराबद्दल आहे. तर सँडस्टॉर्म ही कादंबरी अरबस्थानात वाळवंटामध्ये आत दडलेल्या शहरांबद्दल आहे. आपल्या पुण्याच्याच वसंत वसंत लिमये यांनी द्वारकेबद्दल लिहिलेली विश्वस्त नावाची कादंबरी तर खरोखर विलक्षण रोचक आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने अभिमानाने वाचायला पाहिजे, इतकी सुंदर आहे. मग या शहरांचा विनाश कशामुळे झाला? काही शहरं परचक्रामुळे, शत्रूंच्या आक्रमणाला तोंड देऊ शकले नाहीत. काही शहरं सतत चालणाऱ्या युद्धांमुळे नष्ट झाली, तर काही शहरं नवीन शहरं पुढे आल्यामुळे
नवीन नगर नवीन राज्य पुढे आल्यामुळे त्यांचं महत्व संपलं आणि नष्ट झाली असं सांगितलं जातं. निसर्गाचा कोप आणि देवाचा शाप ही तर अनेक नगरांच्या विनाशाची खरी कहाणी आहे असंच आपल्याला सांगितलं गेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दुष्काळ, अचानक आलेले महापूर, पर्यावरणात झालेले बदल, संस्कृती आणि जीवनशैलीत झालेले बदल यामुळे देखील अनेक शहरांचा विनाश झालेला आहे. हा एक शहरांचा विनाश, संस्कृतींचा विनाश ही प्रत्येक समाजापुढची एक अपरिहार्य अशी समस्याच आहे. याचं कारण असं, अनेक समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र असं सांगतात, की जेव्हा जेव्हा एखादी संस्कृती कमकुवत होते, कमजोर होते आणि दुसरी प्रभावी संस्कृती तिला आव्हान देते, त्यावेळेला अशा कमकुवत झालेल्या संस्कृतींचा विनाश अटळ असतो. कधी कधी हे आव्हान लढाईच्या स्वरूपात असतं, कधी कधी हे आव्हान राजकीय बदलांच्या स्वरूपात असतं, कधी कधी हे आव्हान पूर्णपणे त्या शहरांचा विनाश करण्याच्या माध्यमातून होत असतं. कधी कधी व्यापाराचंच महत्व संपून जातं त्या शहरातल्या, त्या शहरातून वस्तूंची आयात निर्यात होत नाही, त्यांचं आर्थिक महत्व संपतं आणि काही काही शहरं एका विशिष्ट वेळेपर्यंत जशी वेगाने पुढे येतात, हळूहळू त्यांचं महत्व अनेक कारणांनी कमी कमी होत जातं आणि संपतातच. नैसर्गिक आपदांमुळे नष्ट झालेल्या शहरांची संख्या अमर्याद आहे. त्यातल्या काही संस्कृती, काही शहरं इतिहासाच्या पानांवर आपलं स्थान राखून आहेत आणि सांगत आहेत, की अहो आम्ही पण या जगात होतो, आमचंही अस्तित्व होतं. हेलिके नावाचं ग्रीस मधलं शहर, कराल नावाचं पेरू मधलं शहर, भारतातली मोहनजोदारो, हिरेक्लॉन नावाचं तुर्कस्तानातलं शहर, नियापोलिस नावाचं इटालीतलं शहर, हर्कुलिनियम हे रोम इटालीतलं शहर, मेक्सिकोतलं पॅलेन्क्विन, अशी कितीतरी शहरं आहेत, की जी एकेकाळी वैभवाची महान केंद्र होती आणि चुटकी सरशी एका निसर्गाच्या कोपातून ती नष्ट झाली. मयन लोकांच्या संस्कृतीबद्दल आज फार मोठ्या प्रमाणात लिखाण केलं जात आहे, वाचन आणि संशोधन होत आहे. या संस्कृतीचा विनाश कसा झाला, लोक का नष्ट झाले, याबद्दल वेगवेगळे प्रवाद आणि वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांतही मांडले गेले आहेत. अनेक शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी या शहरांचा, या संस्कृतीचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात केली आहे. दुर्दैवाने स्पॅनिश लोकांनी जेव्हा मेक्सिको आणखीन दक्षिण अमेरिकेतल्या देशांवर आक्रमण केलं, तेव्हा त्यांच्यातला राक्षसच जिवंत झाला होता असं म्हणावं लागेल. आपल्या धर्माचा प्रसार करायचा, आपल्या राज्याचा प्रसार करायचा आणि तिथे प्रचंड प्रमाणात लूट करायची, एवढ्या केवळ 3 उद्देशांनी स्पॅनिश लोकांनी तिथले अनेक इमारती, अत्यंत उत्तम ग्रंथालय आणि त्यांच्याबद्दल असणाऱ्या सर्व माहितीचा पूर्णपणे विनाश केला, त्या जाळूनच टाकल्या. एखाद्या संस्कृतीचा अशा प्रकारे विनाश करणाऱ्या लोकांना सुसंस्कृत म्हणायचं कसं, हाच आपल्या पुढे खरा प्रश्न आहे. इकाल नावाचं शहर किती वैभवशाली होतं. त्याला मयन लोकांचं नंदनवनच म्हटलं जात होतं. ग्वाटेमाला नावाच्या देशात ते आज आहे. पण तिथे काय आहे? फक्त जंगल आहे. पहिल्या शतकापर्यंत अस्तित्वात असणारं हे शहर 850 मध्ये नष्ट झालं. कशामुळे ह्या लोकांनी हे शहर सोडून दिलं याचे मात्र उत्तर अद्याप आपल्याला मिळालं नाही. माचू पिच्चूचा उल्लेख तर अनेक ग्रंथांमध्ये, बरेच वेळा वर्तमानपत्रात सुद्धा याच्याबद्दलच्या आपण बातम्या वाचतो, कारण तिथे नवीन नवीन अवशेष अजूनही सापडतच आहेत. 15व्या शतकात बांधल्या गेलेलं हे शहर त्या लोकांनी का सोडून दिलं हेच आपल्याला कळलं नाही. याचा शोध सुद्धा 1960 साली लागला. इजिप्त मधल्या तर कितीतरी शहरांचा विनाश झाला आहे. इजिप्त सारखी संस्कृती सातत्याने समृद्ध होत होती. इसवी सनाच्या 4000 वर्ष पूर्वीपासून या संस्कृतीचा उदय झाला आणि ती सातत्याने विकसित होत गेली. अनेक राजांनी, अनेक घराण्यांनी त्यावर राज्य केलं. परंतु अचानक त्यातली काही शहरं नष्टप्राय झाली, संपून गेली. इतिहासाच्या पोटातच जणू काही गडप झाली. याचा शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आणि एक महत्वाचा सिद्धांत पुढे आला, की ज्या प्रकारचा पर्यावरणात बदल होत होता त्याचा कळत न कळत दीर्घकाळपर्यंत इजिप्तच्या संस्कृतीवर प्रभाव होत होता. त्या नाईल नदीला एकेकाळी खूप पूर यायचा आणि खूप पाणी मिळायचं. अचानक हे पाणी आटलं. मान्सून मध्ये आणि पर्यावरणात बदल झाले आणि ज्या ज्या शहरांना इजिप्तमध्ये वैभवाचं केंद्र मानलं जात होतं ती शहरं ओसाड झाली, हळूहळू वाळवंटात दडपली किंवा नष्टच झाली. याचं एक उदाहरण म्हणजे मेम्फिस या नावाचं प्रचंड शहर, अत्यंत सुंदर. त्याचे अवशेष पाहिल्यानंतर सुद्धा लोकांनी अक्षरशः तोंडात बोटं घातली. इतकं सुरेख शहर त्या काळात बांधलंच कसं असेल असाही प्रश्न झाला. महान पिरॅमिड्स पैकी काही पिरॅमिड देखील या शहरात होते. परंतु आज हे शहर म्हणजे केवळ अवशेषांचा एक मोठा संग्रहच आहे. पॉम्पी नावाच्या शहराबद्दल सांगितलं पाहिजे. हे शहर इसवी सनानंतरच्या 1979 वर्षापर्यंत अस्तित्वात होतं. लोकांनी आपल्या डोळ्यांनी या शहराचा नाश पाहिला. कसा नाश झाला हो? एक प्रचंड ज्वालामुखी फुटला आणि हर्कुलेनियम आणि पॉम्पी
ही दोन सुंदर शहरं पाहता पाहता नष्ट झाली. अगदी या पद्धतीने तुम्हाला त्याचं एक चित्रण मला दाखवायचं आहे. आपल्याला दिसेल तर मला सांगा. सकाळी 8 वाजता ज्वालामुखीला सुरुवात झाली आणि मग एका दिवसात होत्याचं नव्हतं झालं. सर आवाज येत नाहीये तुमचा. आवाज नाहीच ठेवला त्याला. आवाज ठेवलाच नाहीये. ओके. हर्क्युलिनियम नावाच्या शहराचं सुद्धा याच दिवशी याच वेळेला विनाश झाला. एकेकाळी अत्यंत सुंदर आणि महान शहर म्हणून प्रसिद्ध असणारं हे शहर अचानक भूकंपाने आणि ज्वालामुखीने नष्ट झालं. आश्चर्य वाटण्याची गोष्ट म्हणजे ज्या अवस्थेत ती माणसं होती त्या अवस्थेत त्यांचे अवशेष सापडले. काही लोक आंघोळ करत होते, काही लोक काही मुलं खेळायला गेली होती, काही स्त्रिया स्वयंपाक करत होत्या. जशा होत्या तशा त्यांचे राखीचे पुतळे जणू काही तयार झालेत आणि ते नंतर आता सापडले. हरप्पा नावाचं शहर तर आपल्यापैकी प्रत्येकाच्या परिचयाचं असेल. हरप्पा आणि मोहनजोदडो या नावाने सिंधू संस्कृतीमध्ये असणारी या दोन महान शहरांचा, महान नगरांचा प्रचंड प्रमाणात विकास झाला. सिंधू नदीच्या किनाऱ्यावर वाढलेली ही संस्कृती सगळ्यांच्या लक्षात आहे. मोहनजोदडो शहराची स्थापना 2800 ख्रिस्तपूर्व साली झाली आणि 1500 ख्रिस्तपूर्व त्याचा विनाश झाला. पूर्वी असं मानलं जात होतं की आर्यांनी आक्रमण केलं
आणि त्यामुळे हरप्पा आणि मोहनजोदडो या दोन संस्कृतींचा विनाश झाला. मित्रहो, हा सिद्धांत अत्यंत चुकीचा आणि अस्थानी आहे असं नंतर सिद्ध झालं. आता आता झालेल्या संशोधनानंतर आर्य बाहेरून आले नव्हते हे तर सिद्ध झालंच. आणि याला महत्वाचा पुरावा म्हणजे या शहरांचा विनाश कोणत्याही आक्रमणाने झालेला नव्हता, तर वातावरणातल्या बदलामुळे झाला होता. जसं जसं वातावरण बदलत गेलं त्या ठिकाणी पाण्याची कमतरता झाली आणि हळूहळू हे शहर पूर्णपणे कालबाह्य झालं, संपून गेलं. ट्रॉय नावाचं शहराबद्दल आपण ऐकलं असेल. हेलन पॅरिस ॲग्मेनॉर यांच्यावर लिहिलेल्या त्या दोन सुंदर महाकाव्यांना कोण विसरू शकेल, इलियड आणि ओडेसी. ट्रोजन नावाचं लोकांचं ट्रॉय नावाचं शहर, त्याचा राजकुमार पॅरिस, त्याचा भाऊ हेक्टर आणि ग्रीकांनी त्यांना नष्ट करण्याकरता आणलेला ट्रॉयचा घोडा, युद्धामध्ये हे शहर नष्ट झाले. धुलाविरा नावाचं शहर आपल्या भारतात आता आता सापडलं आणि त्यामुळे सरस्वती नावाच्या नदीच्या सुद्धा खात्री पटली. अनेक अनेक विचारवंतांनी, इतिहास तज्ञांनी, पुरातत्व शास्त्रज्ञांनी सरस्वती नावाची नदी कधी नव्हतीच असा जो दावा केला होता, त्याला आव्हान देणारं पुरावा या शहराच्या माध्यमातून सापडला. आणि हे शहर सुद्धा नैसर्गिक आपदांमुळेच नष्ट झालं होतं. कालीबागन हे सुद्धा भारतातलं शहर नैसर्गिक आपदांमुळेच नष्ट झालं. परंतु या शहराच्या शोधानंतर पहिल्यांदा एक गोष्ट कळली की भारतात शेतीचा उपयोग कशा प्रकारे केला जात होता, शेतीच्या बद्दलची कशा प्रकारची रचना होती याच्याबद्दलची खूपच माहिती मिळाली. लोथल नावाच्या शहराबद्दलही आपण ऐकलं असेल, त्याचाही विनाश अशाच प्रकारे झाला. जसं जसं वातावरणात बदल होत गेला त्याबरोबर राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, सिंध या प्रांतामधल्या अनेक लोकांना आपली नगरं शहरं सोडून कुठेतरी जावं लागलं. किंबहुना त्याच्याबरोबर ते नष्टही झाले आणि याच्यामध्ये कोणत्याही परचक्राचं आक्रमण नव्हतं. आर्य नावाचे लोक बाहेरून नव्हते, हा सिद्धांत सिद्ध झाला. त्यामुळे भारतातल्या अनेक घटनांना मोठं वळण मिळालेलं आहे. अंगकोर वाट या शहराबद्दल सांगितलं पाहिजे. कंबोडियातलं हे शहर किती सुंदर आहे, हे मंदिर किती भव्य आहे, हे तिथे गेल्याशिवाय आणि पाहिल्याशिवाय आपल्या लक्षातच येणार नाही. मी स्वतः हे पाहिलेलं आहे. भगवान विष्णूचं हे सुंदर शहर, हे सुंदर मंदिर ख्मेर नावाच्या साम्राज्यामध्ये बांधलं गेलं. सूर्यवर्मन नावाच्या राजाने त्याची निर्मिती केली होती. परंतु हे सुद्धा काळाच्या उदरात गेलं. एका पोर्तुगीज माणसाला हे शहर आत्ता आत्ता सापडलं आणि त्यानंतर त्याचा विकास होऊ लागला, त्याचा त्याचा पुनर्रचना होऊ लागली. बर्लिन शहरा एवढं प्रचंड आकाराचं हे शहर हरवू शकतं का? उत्तर हो असं आहे. आणि गंमत म्हणजे आता 2019 साली जे उत्खनन आणि जे पुरातत्व शास्त्रज्ञांनी शोध घेतला त्यानंतर तर आणखीनच एक रंजक गोष्ट लक्षात आली की म्हणजे केवळ अंगकोर वाट नावाचंच शहर अशा प्रकारे नष्ट झालेलं नाही, तर त्याच्यासोबत आणखीन दोन नगरं की जी जंगलात होती त्यांचाही शोध घेणं सुरू झालं. त्याच्याही अवशेष आता सापडायला लागले आहे. कशामुळे नष्ट झालं? पाण्याच्या व्यवस्थापनाचा अभाव, बदललेल्या नद्यांचे पाण्याचे प्रवाह आणि अचानक निर्माण झालेल्या नैसर्गिक आपदांमुळे हरप्पा, मोहनजोदडो, लोथल, धुलाविरा, कालीबागन, अंगरकोवाट यासारखी शहरं नष्ट झाली. काही शहरांना परचक्रामुळे विनाशाच्या उदरात जावं लागले आहे. काही सुंदर शहरं आक्रमण करणाऱ्या दुष्ट रानटी म्हणता येईल अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या लोकांनी केलेल्या आक्रमणामुळे नष्ट झाली. याची उदाहरणं सांगता येतीलच. सगळ्यात पहिले पर्सोपेलिस या नावाचं इराण मधलं शहर, अत्यंत सुंदर, महान, विशाल. अलेक्झांडरच्या आक्रमणात या शहराचा पूर्ण विनाश झाला. आपण अलेक्झांडरला महान म्हणतो, परंतु त्याच्या एकंदरीत दुष्कृत्यांची जर बेरीज केली तर त्याच्या महानत्वाला मोठंच ग्रहण लागणार आहे. कार्थेज नावाचं शहर हे सुद्धा अशाच प्रकारे खूप सुंदर शहर होतं ट्युनिशियामध्ये. ते फोनिशियन लोकांनी बांधलेलं होतं. रोमन लोकांनी त्याच्यावर हल्ला केला, आक्रमण केलं, शहर पूर्णपणे जाळूनच टाकलं आणि त्यानंतर कार्थेजचं पुनरुत्थान झालं. परंतु नंतर आलेल्या इस्लामिक आक्रांतांनी त्याला पुन्हा एकदा नष्ट केलं आणि ते इतिहासाच्या पोटातच गेलं. बॅबिलोन नावाचं शहर किती सुंदर होतं. त्याच्यातल्या अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या जागतिक स्वरूपाच्या महान आश्चर्यांमध्ये समाविष्ट होणाऱ्या बाबिलोनचा झुलता मनोरा यासारख्या गोष्टी कुठे गेल्यात बरं? केवळ शहरातल्या अंतर्गत बंडाळीमुळे आणि नंतर झालेल्या आक्रमणामुळे हे शहर नष्ट झालं. टिमगाड नावाचं शहर रोमन लोकांची अल्जेरियातली राजधानी होती. त्याच्यावर देखील इस्लामिक आक्रमणकांनी आक्रमण केलं आणि त्या शहराचा विनाश केला. हॅट्रा या नावाच्या शहराची पण अवस्था तशीच झाली. खरं पाहिलं तर एक अत्यंत सुंदर शहर होतं, इराणियन लोकांनी बांधलेलं. परंतु ज्या क्षणाला इस्लामचा प्रसार झाला त्यात मूर्तीपूजा ही धर्मविरोधी आहे अशा प्रकारची धारणा असल्यामुळे या शहराचा विनाश झाला. पेट्रा हे तर सर्वात सुंदर शहर, जॉर्डन मधलं, पाहण्यासारखं आहे.
अप्रतिम रचना आहे. त्याला रोज रेड सिटी, गुलाबी शहर असंही म्हटलं जातं. हे पाहिल्यानंतर आपल्याला विश्वासच बसत नाही की मनुष्य एवढी प्रचंड कामगिरी करू शकतो. दगडांना कोरून शिला अशा प्रकारची शिल्प निर्माण करू शकतो. पहाडांमध्ये एखादं शहर बांधू शकतो. पण हे खरं आहे. परंतु धर्मयुद्ध सुरू झालं ख्रिश्चन आणखी मुसलमानांमध्ये. त्यामध्ये याही शहराचा अशाच प्रकारे विनाश झाला. तुम्हाला कदाचित ऐकून किंवा पाहून माहिती असेल, आपण स्टीव्हन स्पिलबर्ग आणि जॉर्ज लुकसचा इंडियाना जोन्स नावाचा एखादा चित्रपट पाहिला असेल, तर त्यांचा द इंडियाना जोन्स अँड द लास्ट क्रुसेड या चित्रपटात याच पेट्रा शहराचा उल्लेख आहे. तिथेच त्यांना ती होली ग्रेल प्राप्त होते असं मानलं जातं. अर्थात चित्रपट आहे, परंतु ह्या शहराचं त्या चित्रपटात केलेलं जे चित्रण आहे ते पाहण्यासारखं आहे. इस्बानील या नावाचं एक शहर अरेबियन नाईट्स मध्ये आणि हरून अल रशीदच्या शहर गोष्टींमध्ये याचा नेहमीच उल्लेख केला जातो. हेही शहर नंतर जे की बगदाद इराकमध्ये होतं त्याचाही अशाच प्रकारे विनाश झाला. उग्रेंच नावाच्या शहराचा विनाश चंगीज खानाच्या आक्रमणामुळे झाला. या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात अनेक प्रचंड भव्य इमारती होत्या. परंतु चंगीज खानाला जेव्हा या शहराच्या प्रमुखांनी शरण येण्यास विरोध केला, तो शरण गेला नाही. त्यावेळेला चंगीज खानाने या शहरातील एकूण एक वस्तू, एकूण एक व्यक्ती, एकूण एक प्राणी मारून टाकायचा आदेश दिला. अखेर शेवटी एकच इमारत शिल्लक उरली, बाकी पूर्ण शहर नष्ट झालं. त्यामुळे त्याचा एक दुष्परिणाम असा झाला की ज्याला सिल्क रूट असं म्हटलं जातं, व्यापाराचा जो मार्ग होता, रेशीम मार्ग, तो देखील त्यानंतर कायमचा बंद पडला. पूर्वेतली देश आणि पश्चिमेतील देश यांच्यामधला संबंध जणू काही तुटून गेला. इतका भयावह प्रकार या शहराच्या विनाशातून झाला. तक्षशिला या शहराबद्दल आपण ऐकलं असेल. एकेकाळी विद्येचं माहेरघर, प्रचंड आकाराच्या विद्यापीठाची रचना येथे होती. सर्व लोकांना ज्ञान देणारं हे शहर होतं. परंतु हे शहर अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर हळूहळू खाली गेलं आणि हुन लोकांनी तर त्याचा पूर्ण विनाशच करून टाकला. आजही याचे अवशेष आपल्याला तक्षशिला शहरामध्ये पाहायला मिळतात. विजयनगर बद्दल काय सांगायचं. हम्पी आणि विजयनगर किती सुंदर शहर, भव्य प्रासाद, विलक्षण आकाराच्या आणि रूपाच्या इमारती, सुंदर मंदिरं, अनेक अत्यंत श्रेष्ठ दर्जाची शिल्प, या सर्वांचं वैभव, भारताच्या एकंदरीत संस्कृतीचा मोठा वारसा, सगळ्या जगाला आदर्श वाटावं इतकी उत्तम स्थापत्यकला असणारं हे शहर नष्ट झालं. या शहराला नष्ट करताना त्या संपूर्ण शहराला जाण्याकरता आक्रमक इस्लामी सुलतानांना 6 महिने लागले. एकूण एक इमारत तोडून टाकण्यात आली. प्रत्येक शिल्प नष्ट करण्यात आलं. एखाद्या वैभवाबद्दल आपल्या मनात किती अनादर असावा. एखाद्या रानटी समाजाने एखाद्या सुसंस्कृत समाजाचा कसा विनाश करावा याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. सांचीची स्तूप असणारी ही 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 नगरी अशाच प्रकारे नष्ट झाली. बुद्धांची अनेक मंदिरं, सुंदर विहार, विद्या केंद्र असणारं हे शहर अचानक नष्ट झालं. 1818 पर्यंत तर या शहराचं अस्तित्वही लोकांना माहित नव्हतं. या शहरांच्या एकंदरीतच विनाशाची कारणं आपण समजून घेतली पाहिजे. सगळ्यात पहिले तर आपल्यापैकी अनेकांनी अर्थशास्त्रामध्ये माल्थसचा सिद्धांत अभ्यासला असेल. एखाद्या नगरीची लोकांना टिकवून ठेवण्याची, लोकांना चांगल्या प्रकारे त्यांचा विकास, त्यांचं संवर्धन करण्याची, लोकसंख्येला जोपासण्याची क्षमता असते. या क्षमतेपेक्षा जास्त लोकसंख्या झाली की ते शहर आपल्या साधनांचा योग्य प्रकारे व्यवस्थापन करू शकत नाही. ज्या देशाची क्षमता 150 एक कोटी लोकांना जोपासायची असेल, त्या शहरात त्या देशाची लोकसंख्या जर 150 कोटी झाली तर तो देश टिकेल तरी कसा, हा प्रश्न आपल्याला आज पडायलाच हवा. बरेच वेळा लोकसंख्येमध्ये झालेले बदल, अचानक पुरुषांची किंवा स्त्रियांची संख्या कमी होणं, तरुणांची संख्या कमी होणं, हे देखील अनेक शहरांच्या, देशांच्या विनाशाचं कारण असतं. विविध प्रकारच्या नैसर्गिक आपदा, पर्यावरणातले बदल, लढाया, भ्रष्टाचार, त्या शहरातलं अव्यवस्थापन, कुशासन, यामुळे सुद्धा अनेक शहरांचा विनाश झाला. तर काही ठिकाणी अचानक वाढलेली जंगलं किंवा अचानक कापून टाकण्यात आलेली जंगलं आणि आलेले साथीचे रोग, यामुळेही नगरांचा विनाश झालेला आहे. नगरांचा विनाश का होतो याच्याबद्दल अनेक इतिहास तज्ञांनी, संस्कृतीच्या अभ्यासकांनी अभ्यासही केलेला आहे आणि त्यांनी काही निश्चित आराखडे मांडले आहेत. सगळ्यात महत्वाचा सिद्धांत अर्नॉल्ड टॉयनबी या इतिहास तज्ञांनी दिलेला आहे. त्यांच्यासोबत जोसेफ टेंटर यांनी सुद्धा हाच सिद्धांत दिलाय. विचार करण्यासारखा आहे. ज्या शहरामधल्या प्रतिभेचा विनाश होतो, ज्या शहरात विद्वानांचा आणि विद्वत्तेचा सन्मान होत नाही, नवीन कल्पनांचा विकास होत नाही, नवीन कल्पनांचा आदर होत नाही, तिथे स्थैर्य आणि कठोर शासनाची वृत्ती असते, जिथे कोणत्याही बदलाला विरोध केला जातो,
ज्या शहरातले लोक, समाज आणि शासक बदलांना तयार नसतात, असे सर्व शहर हळूहळू नष्ट होतात. असे सर्व संस्कृती आणि समाज आणि देश कालबाह्य होतात, कारण त्यांच्यात नाविन्याचाच अभाव असतो. दुसरं एक कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं म्हटलं जातं की काही शहरं, काही समाज, काही संस्कृती प्रचंड आकाराच्या होतात, डायनासॉर नावाच्या एखाद्या विशाल राक्षसी प्राण्यासारखे. परंतु लक्षात ठेवा, या डायनासोर्सचा विनाश कसा झाला याच्याबद्दलचा हा सिद्धांत या शहरांना, या देशांना लागू पडतो. आपल्या क्षमतेपेक्षा जो देश, जो समाज जास्त वाढतो, तो हळूहळू स्थितिशील होतो, स्थिर होतो, हालचाल करू शकत नाही, त्याच्यातली गतिमानता संपून जाते. तो आपल्या लोकांना खाऊ घालू शकत नाही, त्यांचं जोपासना, त्यांचं संगोपन करू शकत नाही, आणि त्यामुळे त्या शहरांमध्ये, त्या देशांमध्ये अशांतता निर्माण होते, संघर्ष निर्माण होतो, असंतोष निर्माण होतो, आणि यातून आत्मविनाशाच्या प्रवृत्तीला आपोआपच चालना मिळते. काही शहरं, काही समाज एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखे असतात. बरोबर पाहता त्यांचा विकास झपाट्याने होतो, पण हा विकास ज्या आधारावर झाला असतो, तो आधारच मुळात कमकुवत असतो. हा विकास ज्या कारणांमुळे झाला असतो, ती केवळ तात्कालिक असतात. अचानक झालेला व्यापारातली वृद्धी असेल, अचानक मिळालेलं वैभव असेल, अचानक सापडलेला एखादा खजिना असेल, काही काळाकरता उत्तम प्रकारचं शासन मिळालं असेल, पण नंतर परत तिथे चुकीच्या प्रकारची शासन आणि गैरव्यवस्था असेल, योग्य प्रकारच्या तत्वज्ञानाचा आणि मूल्यव्यवस्थेचा स्वीकार केला नसेल, या सर्व कारणांमुळे पत्त्याच्या बंगल्यासारखी ही घरं जशी सहजपणे बांधली जातात, तशीच ही नगरं एक फुंकर मारल्याबरोबर आपोआपच गळून पडतात. काही समाज फार वेगाने पुढे जातात. त्यांच्या विकासाचा आणि प्रगतीचा दर एवढा अवाढव्य आणि इतका जबरदस्त असतो की प्रत्येकालाच आश्चर्य वाटतं. परंतु हा विकास ज्या झपाट्याने होतो, तितक्याच झपाट्याने त्यांचा विनाशही होतो. अगदी सांगायचं झालं तर ग्रेट ब्रिटन नावाच्या देशाचं उदाहरण देता येईल. 1666 सालापासून या देशाचा विकास, या देशाची प्रगती झपाट्याने झाली. आज स्कॉटलंड आणि आयर्लंड यांना जर स्वातंत्र्य मिळालं, तर ग्रेट ब्रिटनला लिटिल ब्रिटनच म्हणावं लागेल, इतकी त्याची दुर्दैवी अवस्था होईल. स्वतःपाशी असणारी साधनं मर्यादित आहेत. बाह्य देशांपासून मिळणारी साधनं मर्यादित आहेत किंवा संपून गेली आहेत. अनेक बाह्य देशांचं आणि समाजांचा त्याच्यावर फार मोठा दबाव आहे. अशा वेळेला सातत्यपूर्ण विकास या देशांना शक्य होत नाही. काही समाज, काही शहरं आत्मविनाशाच्या ओढीमुळेच नष्ट होतात. या समाजामध्ये असणारा कल्पक वृत्तीचा नवनिर्मिती करणारा शास्त्रज्ञ, आणखीन विचारवंतांचा समूह अत्यंत छोटा असतो. ज्या क्षणाला या छोट्या असणाऱ्या पण प्रभावी समूहाचं मत, त्याच्या कल्पना यांना हा समाज झुगारून देतो. तो वारंवार गैरमार्गाने आणि गैरपद्धतीने आपल्या विकासाचा प्रयत्न करतो. असणाऱ्या नसणाऱ्या सर्व संपत्तीचा दुरुपयोग करतो आणि सत्कार्याकरता, विकासाकरता कोणतेही प्रयास करत नाही. त्या समाजामध्ये अशा विनाशाच्या प्रवृत्ती दिसून येतात. त्याचं उत्तम उदाहरण रोमचं देता येईल. गिमन्स या लेखकाने विनाशाचं वर्णन करताना म्हटलं आहे की रोमचा विनाश एका दिवसात झाला नाही, तर ती एक संतत प्रक्रिया होती. तुम्हाला सांगायचं तर एक सोपं उदाहरण सांगतो. 360 दिवसांपैकी वर्षाच्या 300 दिवस दररोज उत्सवच होत होते, दररोज खेळच होत होते. नगराच्या व्यवस्थापनाकडे आणि नगराच्या प्रशासनाकडे शासनाचं आणि राजाचं लक्षच नव्हतं. सिनेट सदस्यांनी विनंती केल्यावर त्या सगळ्या विनंत्यांना, त्या सगळ्या अर्जांना, त्या सुधारणांना अक्षरशः केराची टोपली दाखविण्याचं साहस किंवा दुस्साहस राजांनी केलं. परिणाम काय झाला सगळ्यांना माहिती आहे, रोमचा विनाश झाला. असं बरेच वेळा होतं. ज्या देशाचे प्रशासक, शासक त्याच्या उन्नतीकरता प्रयत्न करत नाही, त्याच्या विकासाकरता प्रयत्न करत नाही, जे आत्ममग्न आहेत, ज्यांना स्वतःच्या मोठेपणाचं महत्व जास्त वाटतं, असे समाज टिकू शकत नाही. काही शहरं हरवलीत आणि नंतर समुद्रात सापडली आहेत. त्यांची नावच सांगायची झाली तर द्वारका हे भारतातलं शहर, पोर्ट रॉयल हे जमैकातलं शहर, लॉयन सिटी नावाचं आत्ता आत्ता सापडलेलं चीन मधलं शहर, पाल्वो पेट्री नावाचं ग्रीस मधलं शहर, ही सर्व शहरं आता आता समुद्रात सापडली आणि त्यानंतर त्यांच्या अस्तित्वाचा आपल्याला खुणा पटल्यात आणि त्यांचं अस्तित्व मान्य व्हायला. यापैकी लॉयन सिटी बद्दल थोडक्यात सांगायलाच पाहिजे. चीनमध्ये सापडलेलं हे शहर 1400 वर्ष जुनं आहे. 62 फुटबॉलच्या स्टेडियम्स एवढं विशाल आकाराचं हे शहर पाण्याखाली कशामुळे गेलं याचं कोणतंच कारण लागत नाही. परंतु त्यामध्ये सापडलेल्या प्रचंड आकाराच्या इमारती आणि विशाल आकाराच्या मूर्त्या पाहून खरोखर अशा प्रकारचं शहर होतं, याच्याबद्दल आता इतिहास तज्ञांची, पुरातत्व शास्त्रज्ञांची खात्री पटलेली आहे. योंगुन आणि जिमा या नावाचं एक पिरॅमिड असणारं शहर जपान पासून थोड्या अंतरावर सापडलं. हा पिरॅमिड जेव्हा सापडला तेव्हा 2 प्रकारचे प्रवाद मांडण्यात आले. काही लोकांच्या मते हा नैसर्गिकच असला पाहिजे, तर काही जपानी भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते, आणखीन पुरातत्व शास्त्रज्ञ हा मानव निर्मित आहे.
जर हा मानव निर्मित असेल तर हे जगातलं सर्वात जुनं शहर आहे असंच मानावं लागेल. काही शहरं कधीच सापडली नाही. ती कुठे गेली, कधी होती का, हाही प्रश्न आहे. अटलांटिस याबद्दल आपण ऐकून असालच. अटलांटिस खरोखर खंड किंवा शहर होतं का, नगरी होती का? ती पाण्याखाली कधी गेली, की ती केवळ होमर नावाच्या महाकवीची कल्पना आहे? एल डोरॅडो नावाचं सोन्याचं शहर होतं का? कलहरी वाळवंटात सापडलेलं हरवलेलं तांब्याचं शहर खरोखर कधी होतं का? शांग्रीला नावाचं तिबेटमधलं शहर किंवा शंभाला नावाची तिबेटमधली नगरी खरोखर अस्तित्वात होती का? असा अनेकांपुढे प्रश्नच आहे. परंतु तुम्हाला गंमत सांगतो. या शांग्रीला या नावाच्या शहराबद्दल, की जे तिबेटमध्ये कुठेतरी हिमालयात दडलेलं आहे आणि अत्यंत उत्तम दर्जाची संस्कृती तिथे नांदते, अशा प्रकारची एक कादंबरी जेम्स हिल्टन या नावाच्या लेखकांनी लिहिली, लॉस्ट होरायझन. त्या कादंबरीने सगळ्या जगाला जगाचं तिबेटकडे लक्ष वेधून घेतलं. खरोखर तिबेटमध्ये आणि हिमालयाच्या परिसरात कुठेतरी अशा नगऱ्या दडलेल्या आहेत आणि त्यांचा शोध घेणं आवश्यक आहे, असा विचार पुढे येऊ लागला. जेम्स हिल्टननी या शांग्रीलाचं जे काही वर्णन केलं होतं ते अत्यंत अभूतपूर्व होतं, फार विस्मयजनक होतं, फार प्रसन्न करणारं होतं. परंतु ते अजून सापडलेलं नाही. या शांग्रीलावरच सत्यजित रे यांनी नंतर आणखीन एक कथाही लिहिली. माझ्या सुदैवाने तिचा अनुवाद करायची सुद्धा मला संधी मिळालेली आहे. एल डोरॅडो ही सोन्याची नगरी खरोखर होती का? आपल्यापैकी अनेकांनी मेकॅनस गोल्ड हा अत्यंत अप्रतिम चित्रपट पाहिला असेल. ओमार शरीफ आणि ग्रेगरी प्रेग यांची भूमिका असणाऱ्या या शहरात अखेर सोन्याचे ते नगर सापडतं. पण ते आहे का, याच्याकरता अजूनही लोक प्रयत्न करत आहेत. एल डोरॅडोवर खूपच कादंबऱ्या, चित्रपट लिहिल्या गेली. वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धांत मांडण्यात आलेत. असं शहर आहे असं मानणाऱ्यांचाही एक मोठा वर्ग आहे. नाही, ही दंतकथा आहे असं म्हणणारेही खूप लोक आहेत. द्वारका नावाची नगरी होती. भगवान श्रीकृष्णांनी अशी नगरी स्थापन केली होती का? त्यात प्रचंड प्रमाणात संपदा होती का? ती संपन्न आणि संपदा असणारी नगरी होती. तिला तिचं योग्य प्रकारे संरक्षण केलं होतं. ही गोष्ट खरी आहे का? श्रेष्ठत्वाचा एक प्रतीक चिन्ह असणारे हे नगर खरोखर पाण्याखाली डुबलं का? याच्यावर खूपच विचार मंथन झालं आहे. महाभारतात याचा उल्लेख आहे. आपल्याला कदाचित ती गोष्ट ऐकून माहिती असेल. अंधक आणि वृष्णी या दोन वंशांमध्ये युद्ध झालं. प्रचंड प्रमाणात दारू पिऊन प्रभास नावाच्या एका बेटावर त्यांनी आपसातच संघर्ष केला आणि अंधक आणि वृष्णींनी यादवांचा विनाश केला. असं होऊ नये, परंतु झालं आणि श्रीकृष्णाच्या शापामुळे ही नगरी अखेर पाण्यात गेली. ही खरी आहे का गोष्ट? अनेकांचं म्हणणं आहे ही गोष्ट खरी आहे. प्रचंड प्रमाणात समुद्रात आलेल्या वादळांमुळे आणि अचानक आलेल्या सुनामीमुळे आणि भूकंपांमुळे ही नगरी पाण्याखाली गेली असावी. कदाचित एखादा मोठा एक नैसर्गिक आपदा इथे आली असावी. कितीतरी वर्ष द्वारका नगरी नाही असाच विचार होता. लोकांना वाटायचं महाभारत एक कवी कल्पना आहे आणि द्वारका निश्चितपणे तशीच एक कवी कल्पना आहे. परंतु आता आता जे काही समुद्रात अवशेष सापडले आहेत त्या आखातामध्ये, त्या समुद्रामध्ये, त्यावरून द्वारका नगरी असावी असा संशयच नव्हे, अशी खात्री अनेकांना पटत आहे. अटलांटिस नावाचं शहर हरवलं आहे. याची जाहिरात करायची आवश्यकता नाही. इतकी पुस्तकं, इतक्या काव्य, इतक्या प्रकारच्या कथा, इतक्या प्रकारचे सिद्धांत अटलांटिसवर लिहिल्या गेल्या आहेत, सातत्याने मांडले जात आहेत, की त्याच्यावर एक वेगळं व्याख्यानच द्यावं लागेल. खरोखर अटलांटिस नावाचा खंड किंवा शहर किंवा नगर होतं का? चार्ल्स बर्लिट नावाच्या लेखकाने द मिस्ट्री ऑफ अटलांटिस नावाचं पुस्तक देऊन प्रचंड पैसा कमवला. क्रिस्टोफर कोलंबस अँड लॉस्ट सिटी ऑफ अटलांटिस या नावाचंही पुस्तक आहे. अनेक कादंबऱ्या आहेत. द अटलांटिस सिक्रेट, द अटलांटिस कोड, अटलांटिस नेव्हर लॉस्ट, लॉस्ट अटलांटिस, अशा कितीतरी पुस्तकांची जंत्रीच देता येईल. अटलांटिस बद्दल जेवढं वाचल्या जात आहे, त्याच्यावर जेवढे चित्रपट, कथा, टीव्ही सिरियल्स निघाले आहेत, ते भाग्य इतर कोणत्याही नगराला कदाचित कधी मिळालेलं नाही. खरं सांगायचं तर ही शहरं का नष्ट झाली, आता होणार नाहीत का? आताही होत आहे. इंडोनेशियामधलं जकार्ता शहर पाण्याखाली जाण्याची भीती आहे. केपटाऊन नावाचं शहर पाण्याच्या अभावी आज पूर्णपणे निर्मनुष्य झालं आहे. तर मालदीव नावाच्या संपूर्ण बेटच पाण्याखाली जाणार आहे असं तिथले राष्ट्राध्यक्ष आणि जनता ओरडून कंठरवानी सांगत आहे. नैसर्गिक बदल होतच राहणार. निसर्गाच्या रौद्र रूपाचा जोपर्यंत आपल्याला परिचय होत नाही, तोपर्यंत त्याच्या या रौद्र रूपाचे काय परिणाम होतील याचीही आपल्याला जाणीव होत नाही. हे होऊ नये अशी प्रत्येकाची सदिच्छाच असली पाहिजे. आणि अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनातून आपली संस्कृती, आपला इतिहास, आपला वारसा, आपल्या शहराची, आपल्या समाजाची खूण भविष्यात दिगंतरापर्यंत टिकून राहावी, याच्याकरता आपल्यापैकी प्रत्येकानेच प्रयत्न केला पाहिजे.
आपला वारसा टिकवून ठेवला पाहिजे. आपल्या वैभवाच्या ज्या काही प्रचंड महत्वाच्या खुणा आहेत, आपली मंदिरं असतील, प्रासाद असतील, त्यांचा विनाश आपणच करू नये, हा धडा तरी आपण याच्यातून घेतला पाहिजे. जुन्या लोकांनी ज्या काही चुका केल्या असतील त्यांची पुनरावृत्ती आपल्याकडून होऊ नये. आपण आपसात संघर्ष करू नये. परकीय परचक्राच्या आक्रमणातून आपल्या संस्कृतीचा विनाश होऊ नये याची काळजी घेणं आपलं कर्तव्य नाही का? जोपर्यंत आपण आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करणार नाही, निसर्गाचं संवर्धन आणि संरक्षण करू, येणाऱ्या सर्व संभाव्य आपदांवर विजय मिळवण्याकरता योग्य ते प्रयत्न करू, तोपर्यंत ही शहरं निश्चितपणे नष्ट होणार नाही. ती केवळ आपल्या स्मरणातच राहणार नाही, तर ती दिगंतरापर्यंत टिकून राहतील. त्यांची कीर्ती, त्यांचं वैभव आपण याचं निश्चितपणे जोपासना आणि संवर्धन करू शकतो. आपल्या की प्रत्येकाचंच हे कर्तव्य आहे. या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. तरच या हरवलेल्या शहरांबद्दलची माहिती, त्याचं औचित्य, याचं महत्व आपल्याला पटेल असं म्हणता येईल. धन्यवाद. कोणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. कोणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. सर, हा, खूप सुंदर माहिती दिलीत. अगदी म्हणजे काही काही शहरांची माहिती म्हणजे आपलं विजयनगर साम्राज्य कसं उद्ध्वस्त झालं ह्याचा इतिहास मी वाचलेला आहे आणि अगदी असे गूजबम्स आले, अंगावर काठी आले आणि खूप सुंदर माहिती आपण दिलीत. हे झालं सर आतापर्यंत, म्हणजे गेल्या एक 500-1000 वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या शहरांबद्दल, ती कशी आता नामशेष झाली आहेत आणि कसं आपण त्यांना पाहून हळहळ व्यक्त करतो. आणि आता तुम्ही जे म्हणालात की जर त्या चुकांची पुनरावृत्ती केली नाही तरच ही शहरं आताची टिकतील. पण मला दुर्दैवाने इथं सांगावं वाटतंय की सर, त्याची पुनरावृत्ती परत होती म्हणजे अगदी कशाला, एक 70 वर्ष, 100-100-125 वर्ष आपण मागे जाऊयात. तुम्ही मगाशी एका शहराचा संदर्भ दिला ज्याच्यावर ग्रीकांनी आक्रमण केलं, ते परत उभं राहिलं आणि परत नंतर मुस्लिम इन्व्हेजन नंतर ते परत खराब झालं. कार्थेज. तर येस सर. तर आता जर आपण आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रीयन आहोत. महाराष्ट्र हा गड किल्ल्यांचा देश म्हणतो आपण. सर 1818ला कर्नल प्रॉथरनी सगळ्या गडकोटांवर वरवंटा फिरवला आपल्या आणि त्यानंतर आता आपल्याला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झालेली आहेत आणि आता म्हणजे मला कधी कधी राहून राहून विचार येतो की ठीक आहे, आपण पारतंत्र्यात होतो, आपल्याला अनेक गोष्टी शक्य नव्हत्या, आपण ते रिडेव्हलप करू शकलो नाही. पण सर आज स्वातंत्र्य मिळून आपल्याला जवळपास 70-72 जी काही वर्ष झाली, त्यानंतर सुद्धा सर आपल्या आधीच्या पिढीनं किंवा आता 3 पिढ्या, 20 वर्षात एक पिढी होते, आज 3 पिढ्या झाल्या सर स्वातंत्र्य मिळून. तरीही कोणत्याही पिढीनं म्हणूयात, आपल्या राजकीय इच्छाशक्तीनं म्हणूयात, शेवटी राजकारणी हे आपलंच प्रतिबिंब असतात. तर आपल्या कुणालाच ह्याच्याबद्दल आत्मीयता नाहीये. आज 350 किल्ले महाराजांनी, म्हणजे माझ्या स्टॅटिस्टिक्स मध्ये काही चुका असू शकतात, पण हे गडकोट जे बांधले, हे किल्ले जे बांधले, हे फक्त आणि फक्त ढासळत आहेत, त्याच्यावर पिंपळाची, वडाची मोठी मोठी झाडं वाढतायत आणि आपलं पुरातत्व खातं कुणाला काही करू देत नाही, स्वतः काही करत नाही. राजकीय नेत्यांचं तिकडे दुर्लक्ष आहे. एखाद्या राजकारणाने एखादा विषय काढला की त्याला परत हे दिलं जातं. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आज पण हा एवढा सुंदर विषय तुम्ही घेऊन आज बोलता आहात, तर आज पण ह्या गोष्टीमध्ये रुची असलेले लोक किती आहेत बघा ना. म्हणजे ओव्हरऑल आहे ते फक्त उपभोगायचं आणि त्याचा वापर झाला की नंतर ते टाकून द्यायचं, किंवा जर ते डिस्ट्रॉय झालं असेल तर रिडेव्हलप करायची मानसिकताच आपल्यामध्ये मला असं बरोबर आहे वाटतं तुमचं की म्हणणं. राहिलेलं नाहीये सर. तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टींकरता सगळ्या सर्वसामान्य माणसांमध्ये जागृती हवी. हे केवळ अगदी शासनाचं काम आहे असं जोपर्यंत आपण समजतो, तोपर्यंत शासन ते करत नसतं. शासनाला तो रेटा आपल्यासारख्या सर्व आपणच द्यावा लागतो. सामान्यांनी लोकांनी द्यायला पाहिजे. तशी आपली संघटित वृत्ती आणि इच्छा झाली की आपोआप हा बदल घडून येईल. आणखी कोणाला काही विचारायचं आहे का? धन्यवाद. आणखीन कोणाला काही विचारायचं आहे का? प्रत्येक शहराबद्दल एक लेक्चर घ्या. बरं, प्रयत्न करीन. नक्की प्रयत्न करीन. परंतु पुढच्या वेळेला मात्र जो विषय मी घेणार आहे तो आपल्यापैकी अनेकांना आवडेल असा आहे. मी आर्य चाणक्याबद्दल एक व्याख्यान पुढच्या वेळेला देणार आहे. त्याची वेळ आणखीन तारीख लवकरच घोषित होईल.
आपल्याला हे व्याख्यान आवडलं असेल तर कृपा करून आपण अशा प्रकारच्या पुस्तकांबद्दलचं वाचन, लेखांचं वाचन करा, एकमेकांना माहिती देण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी माहिती दिल्याने आणि माहिती मिळवल्यानेच आपल्याला या गोष्टींची जाणीव होत असते, आपले विचार समृद्ध होतात. असा प्रयत्न आपण सगळ्यांनी एकत्रित करूया. आपण माझे पीपीटी विचार शेअर करू शकता तुम्ही? कोण बोलताय? हॅलो. पीपीटी शेअर करू मी शकता पीपीटी तुम्ही? सगळ्यांना पाठवणार आहे. यापूर्वीची पीपीटी सुद्धा पाठवणार आहे. फक्त मला थोडा अवधी द्या. मी सर्व पीपीटीचे एकच फोल्डर करून व्हॉट्सअपवरच टाकून देणार आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाला ते पुन्हा आपल्या गरजेनुसार पाहता येईल. आणि माझे सहकारी आणखीन मला ज्यांनी खूप मदत केली असे श्री सुमित गायकवाड, आणखीन तनुजा देवी मॅडम, हे ते युट्यूबवर अपलोड करतच असतात. तुम्हाला युट्यूबवर देखील हे पुन्हा एकदा पाहता येईल अशी मला खात्री आहे. मी ठाकूर बोलतोय. हा बोला सर. माझ्या हयातीत मी काही क्रूर प्रशासकांनी काही देशांची कशी वाट लावली हे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. उदाहरणार्थ झायरेमध्ये काँगोमध्ये मोबुटूने कसे शहर नष्ट केली, कारण मी शहर समृद्ध असताना आणि डिस्ट्रॉय केलेलं असं दोन्ही पाहिलं. युगांडामध्ये इडी अमीननी जे डिस्ट्रक्शन केलं हे सगळं मी स्वतःच्या 30-40 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेलं पाहिलेलं आहे. आणि असं होऊ शकतं, म्हणजे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे ही. परंतु किंवा अफगाणिस्तान मधले बॉमियन बुद्ध हे मी चांगल्या अवस्थेत पाहिलं, पडलेल्या अवस्थेतही पाहिलं. फार म्हणजे अत्यंत दुःखद गोष्ट आहे. आणि आणखीन एक मुद्दा सांगू इच्छितो, याबद्दल आणखीन एक मुद्दा तुमच्या याच्यात जोडू इच्छितो की आता दक्षिण आफ्रिकेचं एकंदरीतच प्रशासन एवढं खालावलेलं आहे की त्यामुळे केपटाऊन सारखं एकेकाचं अत्यंत समृद्ध आणि श्रीमंत शहर पूर्णपणे निर्मनुष्य होण्याची पाळी आली आहे आणि त्याचा विनाश जवळ आलाय असं त्या शासनानेच सांगून टाकलं. आणि त्याला आता फेल कंट्री दक्षिण आफ्रिकेला कदाचित घोषित केलं जाईल असा एकंदरीत संकेत दिसतोय. धन्यवाद सर, फार छान. धन्यवाद सर, थँक्यू. तर कृष्णा की नावाचं अश्विन सांघींचं एक सुंदर पुस्तक वाचलेलं आहे मी. ते इतरांना जर इंटरेस्ट असेल तर त्यांनी वाचावं. त्याच्याबद्दल मी एक वेगळं व्याख्यान देणार आहे म्हणून मी त्याच्याबद्दल बोललो नाही. मी काही माझ्या सध्या हातातले सगळे पत्ते टाकलेले नाही आहेत. मला थोडा अवधी द्या, निश्चितपणे त्याच्याबद्दल सांगेन. ओके सर. ओके, धन्यवाद सर, सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सर.